तुमच्या बोलण्याने गैरसमज होत असतील, अडचणी आणि गोंधळ निर्माण होत असतील, निर्णय घेण्यामध्ये द्विधा मनस्थिती, शिक्षणात खंड, एकाग्रतेचा अभाव, व्यापारात व्यवहारांमध्ये नुकसान, अडथळे निर्माण होत असतील तर तुमच्या कुंडलीत बुध दूषित झाला आहे। जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध अशुभ असेल तर पुढील उपाय अवश्य करावे। निश्चित फायदा मिळून कुंडलीत बुध बलिष्ठ होऊ शकतो। सर्वप्रथम बुध कमकुवत किंवा दूषित कसा होतो हे समजावून घेऊ। बुध मीन राशीत असेल तर त्याचे शुभ फळ देण्यासाठी तो सक्षम होत नाही, कारण बुध मीन राशीत अत्यंत नीच होतो। बुध जर राहू केतू सोबत युतीमध्ये असेल तर व्यक्ती भ्रमात राहते आणि चुकीचे निर्णय घेते, त्यामुळे सतत खोटे बोलणे, अपशब्द वापरणे ह्या गोष्टी वाढतात। बुध 6, 8, 12 स्थानामध्ये असल्यास त्याचे शुभत्व अत्यंत कमकुवत होऊन जाते। तसेच अस्तंगत, वक्री, स्तंभी असल्यास तो अशुभ फळ देऊ लागतो। यात सांगितलेल्या जेवढ्या जास्त स्थितीमध्ये बुध दूषित होत असेल तर बुध तितकाच अशुभ होऊन दूषित परिणाम देऊ शकतो। यासाठी तुम्ही पुढील उपाय करून बुधाला सक्षम करू शकता। संभाषणामध्ये नेहमी स्पष्टता ठेवा, खोटं बोलणं टाळा आणि विनम्र वाणी ठेवा। बुधवारी उपास करून गाईला हिरव्या चाऱ्याचे दान करा। लहान मुलांना शैक्षणिक साहित्य आणि लिखाणाची साधने भेट म्हणून द्या। बुधवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून सात प्रदक्षिणा घाला। या आणि अशाच माहितीसाठी ब्रह्मांड ज्योतिषी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।